हाय नमस्कार. तर बघू शकता ही आहे ती घर अशी इकडे कामाला लागायचंय. तर बसते मी जरा वेळ. इकडे एक भट्टी दिसली मालकाचा जेसीबी आणि इकडे फड आहे त्या फडात आहे त्या बाया बिहारीच्या. आता फड लावायचं तर म्हणलं आनंदाची बातमी. मला थोडा वेळ झालं 12-1 वाजता मला आनंदाची बातमी माझी. खुशखबर म्हणत नाहीत का, तसं खुशखबर काय नाही, पण आनंद लय झाला मला. लय म्हणजे लय आनंद झाला. मन असं किती उड्या मारून किती नाही झालं. पण कामा होती, चिखल झाला. माझं एवढं दुखत होतं का नाही, ते आनंद जी मला सांगितला की मी उड्याच मारायला लागली. मला दुखणंच गेलं. तर आता वर कामाला लागायचं आहे का, बघितलं दिसतेत का नाही बाई तुम्हाला. हां, त्या भटीची घाण काढायची आणि ही काय फड खालच्या फडात ते अजून गारकरी यायचे, तर चांगलं 10 गारकरी लागायचे त्यांना. तर न वेळ घेता मी आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करते. आनंदाची बातमी अशी आहे की बानूला सोलापूरहून मला फोन आलता. फोन आल्यावर म्हणजे सोलापूरहून मला डायरेक्टली मला फोन आला नाही. जी बानू शाळेत आहे का नाही त्या सरांना फोन आला. त्या सरांनी मला केल्यावर म्हणले कुठं आहेत मॅडम. मी म्हणलं कामावर आहे भट्टीवर. का हो बोला की. तुम्हाला तर माहिती आहे मी कोणाचा बी फोन असं ना उचलते. मग उचलला की म्हणले पेढे कधी देताय. मी म्हणलं कशाचे. तर म्हणलं कशाचे पेढे, काय घेतलं नाही काय नाही, काम करते म्हणलं, चिखल थापती म्हणलं, आणि कशाचे पेढे तुम्हाला द्यावं म्हणलं. तर ते सर म्हणले तुमच्या बानूचा आपल्या अन्वी खरातचा पहिला नंबर आलाय बार्शीला. तर बार्शीला कॅम्प आहे, कॅम्प म्हणजे अपंग्या माणसांचा कॅम्प आहे. त्या सगळ्या म्हणजे जेवढे अपंगी लेकरं आहेत का तेवढ्यात बानूचा पहिला नंबर आलाय कॉम्प्युटरमध्ये पण आणि अपंग्यामध्ये पण आलाय वाटतं. मग मला लय आनंद झाला की मी म्हणलं अशी तर माझी बानू तर चालली असती तर किती आनंद वाटला असता मला जीवाला. माझ्या जगात जेवढी बानूसारखी लेकरं आहेत का नाही तेवढ्यांची मला माया येते. तसं मी बार्शीला गेलते एकदा, कॅम्पच होता. सर्दी झाली खोकला सर्दी. तर लय आनंद झाला, लय म्हणजे लय. आता 20 तारखेला कॅम्प आहे, 20 तारखेला जायचंय. जावाच लागतंय 20 तारखेला. बघू तरी पण आता इथल्या सुट्टीवर मालकाला बोलावं लागलं संध्याकाळी. विटवटी भावाल्या मालकाला की मला 1 दिवस सुट्टी द्या. आवाजी बसलाय ना, सर्दी गळा हे लय दुखत आहे. आणि मग बानूला आता स्पेशल गाडी करून बार्शीला न्यावं लागल. तर बघू तिथं काय होतंय. जमलं तर हेड्याव काढेन. तसं बानू सोबत असल्यावर हेड्यावच काढा येत नाहीत. तर बानूचे भाव आहेत तिथं बार्शीला. बाळा भैया येणार आहे बरं का तुझ्या बहिणीला घेऊन बार्शीला मी. तू शाळेत जाशील तवर अकॅडमी कसल्यामध्ये असतंय. तर कॅम्प कुठं आहे हे मला माहीत नाही अजून. कागद घरी आलाय, डायरेक्ट सोलापूरहून कागद घरी आलाय आणि फोन सरांना आलाय. सरांनी मला सांगितलं. मी परत आईला फोन केला, आईला सांगितलं कारण बानूचं थोडं थोडं दुखतंय, तिला गाडीवर नेऊन जास्त चिंबून जाईन आणि लांबचा प्रवास आहे. बार्शी इथनं जवळच आहे आम्हाला, लय लांब नाही बार्शी.
डायरेक्ट कुर्डवाडी भाळवणी कुर्डवाडीतनं मधनं बार्शी रोड. मग नाही लांब, पण तरी पण बानूला नाही सैन होत बाहेरचं वातावरण. मग म्हणलं गाडीच करा, म्हणलं जाऊ द्या आपलं थोडंफार पैसे, म्हणलं मग पैसे नाही तर पण सहकार्य करतात आमच्या गावातली. परत जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मी देईन. पण आनंद झाला. एका आईच्या मनाला किती आनंद होतोय तुम्ही नाही ओळखू शकणार. फक्त माझ्या बहिणी ओळखू शकत्या. गडी माणसांना जे बायांना दुःख असतंय, जे बायांना टेन्शन असतंय, ते गड्या माणसांना एवढं टेन्शन नसतंय. कारण लेकरं बाळ लहानाची मोठी करायचे हे बाईच्याच हातात असते. ती पोटातनं हातात आल्यापासनं जे त्यांना शिकवायचं संस्कार बोलणं, त्यांना उठणं बसणं पालतं करणं, पडलेलं झडलेलं लेकरू आपलं आता बारक्यापणी चालायला लागलं पडलं तर एका आईचं काळीच कसं लक्कीरनं हलतंय का नाही. मग प्रत्येकच माझ्या बहिणींचं होत असेल, असं काही नाही माझंच. माझी बाणं तर काही चलत नाही, काय करावं. मला जास्त पहिल्यासारखं बोलू पण वाटत नाही, कारण कामाने लयच कटवून जीव चाललाय माझा. तर चला, हेड्या वावाला असलं तर नक्कीच लाईक करा. आम्ही येत आहे बार्शीला बानूला घेऊन, नक्कीच लाईक करा. तर कोण असेल बार्शीमधनं तर या बानूला भेटाय. तर चला बाय.